लय मोठी कोण? संतो अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळीत त्याची आहे त्याच्या धंदावर टोळीत त्याची आहे टोळी कोणाची आहे त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा कधी घेतलं 20-25 दिवस झालं. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो लोक आवरले. त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तो लोक आवरले होतो त्याने महाविरोधात उठविले. महावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेटे तू काय ह्याला माया दिला ग तो. आणि ती टोळी एक खंडणी मागती चोट्टे चट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपीने कोणाच्या टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावले हे ते धल्लं काही उचलून आणते हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही कीड आहे कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा. काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळी त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय. हीच टोळी कोण आम्हाला किती दिवस बघतो घेतात का नाही त्या टोळीकडं जनताच बघ. असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा. आता या सध्या टोळी वाटते तुम्हाला आणि टोळी वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतं मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय बोलणं झालं हे काय बोलणं असतं त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही दुसरं काय तेच ना सांभाळा अमकं तमकं दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं. आणि मी तेवढंच गेलतो तो आलता निवडणुकीत सांभाळा असं म्हणतो. अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती होय खरी खोबरं वाटीत होतो आम्ही तिथं होतं काय तिथं कोणी पर्यंत येत होता प्रत्येक वेळ. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती. त्यासोबत कराड पण होते वाटतं वाल्मिक कराड पण मग होतच होतं का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री आहे काय. अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय आहे माणूस की म्हणलं दादा बरोबर उभा करा जाऊ दे घ्या भेट. तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीले आले माहित आहे नव्हतं. मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच बाकी नाही. काय घडलं होतं तिच्या याची हुंबल सांगा तुम्हाला लय ही लागली आम्ही म्हणतो दुसरं काय तिथं माझ्याजवळ तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे देण राहून द्यावं प्रचार येऊ नका टप्पर कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला मी किती खोटं विचारलं तरी येऊ नका म्हणायचे टप्परच नाही आपल्याला कोणाची फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळलं कुठं जातो दोन्ही मानात आरक्षण देतो महायुती बी महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं उघड हिंड. आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नवा मा मग तुम्ही काय म्हटले येत तिच्या यायचं खेळवारानं तू म्हणलं मास ही सुरू केला बा उभाट्यात नांगूर धरलाय हो ना. असं की काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो आपला गप्प बसत असतो गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही. वाय पडले असं काहीतरी घडलं डिटेल माहिती घेतली आम्ही खोट आहे. आशीर्वाद घेतला होता त्यावेळेस काय असतंय
त्यावेळेसचा विषय हे होता, काय म्हणून त्याला कुणी पण यायचं. पाटील, हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. व प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. बरं. काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तर सांगा. आता प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला जे सांगायचे ते सांगा. ओके. नाही आहे तेच. मी आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते अंतर मोठमोठा आहे. आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायचे. कारण मी गरीबाचं लेकरू आहे, एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे. आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं. कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो. असे रात दिवस जागणार पण भेटायचं, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतो वाटतं अंतरवाली यायचं म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. मला काय ही माणूस भेटला त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला गेला. आता वेळ नाही सांगता येणार, पण रात्री 2 तरी वाजले असतील, बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहित नाही. मला आता अंदाज नाही सांगू शकत, कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले थांबले, पण मी झोपलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला. म्हणलं झोपलेले, म्हणलं गेले असतील. पोरांनी सांगितलं की ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही. मग पुन्हा उठले मध्ये. मग मी त्याचं डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही तुझ्या भावाला दिला पाहिजे. आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो तर ते दारात 2 लोक उभे होते. ते एक आणि ते सरमाडी आहे, ते धनंजय मुंडे आणि ते सरमाडी आहे. ते 2 जण उभे होते. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. म्हणजे हे सरमाडे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार? कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्याला काहीतरी मारलं होतं. मग ते लोक नारायणगडावर आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवराईचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं हे लोकांचे पैसे द्या, शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये. मग मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलं होतं. म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं. आणि प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलतं तेव्हा सांगितलं, त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीले? तसं म्हणलं ते सांगत गेलं. लई मोठी कोण अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची. म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळीत त्याची आहे, त्याच्या धंदावरून टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे? त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा. कधी घेतलं? 20-25 दिवस झालं. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो लोक आवरले. त्याने आवरायचं सोडून त्याने माझ्याविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे, तो लोक आवरले होतो. त्याने माझ्याविरोधात उठविले, माझ्यावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो, हे काय चपला आणतोय बेट्या, तू काय ह्याला माया ना दिला ग तो.